बरं मग मला सांगा की ज्यांच्याशी त्यांचं नाव जोडलं जात आहे, तुम्ही इतक्या दिवस खरं तर म्हणजे तुम्ही आज धनंजय मुंडेंबद्दल बोललात, पण मग तुम्हाला वाल्मिक कराडबद्दल बोलावं असं वाटलं नाही का शास्त्रीजी? त्याचा सर, आता तुम्ही मला इतर विषयामध्ये नेऊ नका. तो पोलीस यंत्रणेचा, तपास यंत्रणेचा भाग आहे. मी माझ्या भाषणामध्ये धनंजय मुंडेच्या मागे गड उभा आहे एवढंच माझं वाक्य आहे. त्यांचं जे खाजगी जीवन आहे, त्यांचं व्यक्तिगत प्रत्येकाचं ते वेगळं वेगळं असतं. त्याच्यामध्ये मला तुम्ही नेऊ नका आणि काहीतरी चुकीचं मला पुन्हा बोलायला लावून पुन्हा नवीन बाईट तयार करू नका. नाही मी त्यात तुम्हाला काही चुकीचं बोलला होतं. तुम्ही भूमिका एक मांडलेली आहे म्हणून तुम्हाला विचारतो. त्याच्याबद्दल तुम्हाला भूमिका मांडायची वाटत मला नाही का? काही माहित नाही. जी तुमची भूमिका असेल तर तुम्हाला याच्यावर माहिती नाही. वाल्मिक कराडला ओळखत नाही का? ओळखतात का वाल्मिक कराडला? सगळ्यांना ओळखतो मी. त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? सगळ्यांना ओळखतो. मग त्याच्यामध्ये संत ऐका सर, ऐका, संत असंत गडावर सगळेच येतात, दारुडे जेवून जातात, सगळे जेवून जातात. पण तुम्ही असं समजता का की मी ओळखल्यानंतर मी काय केलं पाहिजे म्हणून? आणि मी माझ्या तोंडातून असा कुठला शब्द गेलाय का की जो न्यायाच्या व्यवहाराच्या बाहेर असेल? एकच शब्द आहे, धनंजयला माझा पाठिंबा आहे. याच्यावर महाराष्ट्राने राजकारण करू नये हा एक टप्पा, आणि लवकरात लवकर आरोपींना फाशी व्हावी, ह्या 2 मुद्द्यावर सर मला बोला तुम्ही.